नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। पेन्शन योजनेबाबत सरकारने केली ही घोषणा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस किंवा नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एनपीएस यामधून निवड करण्यासाठी आणखी 3 महिन्याची मुदत दिली आहे। आता हा निर्णय घेण्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। यापूर्वी अंतिम मुदत 30 जून 2025 होती। आर्थिक मंत्रालयाने सोमवारी या संदर्भातील घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। मित्रांनो, सरकारकडे विविध हितधारकांकडून यूपीएस निवडीसाठीची डेडलाईन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती। ही मागणी लक्षात घेऊन आता ही अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे। यामुळे खालील व्यक्तींना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत यूपीएस किंवा एनपीएस यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय मिळाला आहे। मित्रांनो, यासाठी सध्याचे पात्र कर्मचारी कोणते आहेत याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 31 मार्च 2025 पूर्वी रिटायर झालेले कर्मचारी यासाठी पात्र आहेत। रिटायर कर्मचाऱ्यांचे वैध कायदेशीर जीवनसाथी हे सुद्धा यासाठी पात्र आहेत। युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस ही एक ठराविक लाभ देणारी योजना आहे जी 1 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे। या योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निश्चित दराने मासिक पेन्शन मिळते, एक रकमी पेमेंट मिळते, या दोन्ही गोष्टी मिळतात। ही योजना एनपीएसचा पर्याय म्हणून आणण्यात आली आहे। एनपीएस ही योगदान आधारित योजना आहे आणि यामध्ये निश्चित पेन्शनचा हमी नसतो। यूपीएस निवडणाऱ्यांना आता ग्रॅच्युइटीचा लाभही मिळणार आहे। जर कोणी कर्मचारी यूपीएस निवडतो तर तो पुन्हा एनपीएस मध्ये परत जाऊ शकत नाही, म्हणजेच यूपीएस निवड ही अंतिम आणि अपरिवर्तनीय ठरते। एकदा यूपीएस स्वीकारल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचे PRAN खाते यूपीएस अंतर्गत वर्गीकृत केले जाईल। जर कोणी वेळेत पर्याय निवडला नाही तर ते आपोआप एनपीएस मध्ये कायम राहतील। मित्रांनो, खालील कर्मचाऱ्यांना एनपीएस वरून यूपीएस मध्ये स्विच करण्याचा अधिकार आहे। कोणत्या कर्मचाऱ्यांना एनपीएस वरून यूपीएस मध्ये स्विच करण्याचा अधिकार आहे याबद्दल आपण बघूया। 1 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारमध्ये सेवेत असलेले कर्मचारी, 31 मार्च 2025 पूर्वी रिटायर झालेले आणि खालील अटी पूर्ण करणारे कर्मचारी। आता अटी काय आहेत? किमान 10 वर्षाची सेवा पूर्ण झालेली असावी। फंडामेंटल रूल 56 जे अंतर्गत दंड म्हणून सेवानिवृत्त नसलेले कर्मचारी, वैध विवाह असलेला मृतक कर्मचारीचा जोडीदार। मित्रांनो, ही मुदतवाढ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे। ज्यांना निश्चित पेन्शनसह निवृत्ती सुरक्षा हवी आहे त्यांनी यूपीएस हा पर्याय निवडल्यास भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। मात्र निर्णय एकदाच घेता येणार आहे, त्यामुळे माहितीपूर्ण आणि काळजीपूर्वक निवड करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।